नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सावली गुरुकुलच्या बाहेर बसून खूप रडत असते. जेव्हा पोलिसांनी सारंगला अटक केलेली असते तेव्हाचा प्रसंग तिला आठवत असतो आणि तिची ती अवस्था पाहून अबीर आणि व्यंकटेशही काळजीत पडतात. व्यंकटेश तिला विचारतो सुद्धा की सावली, तुला खूप त्रास होतोय ना गं? पण सावली म्हणते की नाही, असं काही नाही आहे, मला फक्त आपल्या गुरुकुलबद्दल काळजी वाटते इतकंच. आणि त्या ओवीच्या बाबांना आपण सांगितलं तर होतं ना, तुम्ही उगाच मध्ये येऊ नका, पण त्यांनी ऐकलं नाही, सील तोडलं. मग आता पोलीस दुसरं काय करणार? बरं झालं त्यांना अटक केली गेली आणि मग त्यानंतर ती अबीरला घेऊन गुपचूप घरी जायला निघते. पण तिला सारंग जेलमध्ये आहे या गोष्टीचा खरं तर खूपच त्रास होत असतो. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की मोनिका अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. मग राजकुमार घरी येतो. त्याला पाहून मोनिका खूपच चिडते. राजकुमार त्या इन्स्पेक्टर सोबतच घरात आलेला असतो, पण मोनिकाचा अवतार पाहून तो कॉल कट करतो आणि तिला विचारतो की बोल, काय झालं, का वातावरण तापलंय? आणि त्यावेळी मोनिका चिडून म्हणते की राजकुमार, तू काही डोक्यावर पडलायस का? अरे, तुझ्यामुळे पोलिसांनी त्या सारंगला अटक केली आणि आता जेव्हा हे त्या म्हातारीला म्हणजेच तुझ्या आईला कळेल ना, तेव्हा काय होईल याचा तू विचार तरी केलाय का? पण राजकुमार हसतच म्हणत असतो की मोनिका, जरा चिल. हे बघ, असं काही होणार नाहीये ज्यामुळे तुला पश्चाताप करायची वेळ येईल. आणि ते ऐकून मोनिका वैतागून म्हणते की राजकुमार, अरे कधीतरी सिरियसली बोल माझ्याशी. तुझा हा जो ड्रामा आहे ना, तो तुझ्या त्या आईसमोर कर, माझ्यापुढे नाही. आणि त्याचवेळी तिथे येते तिलोत्तमा. सारंगला अटक झाली हे कळल्यानंतर तिने तर रुद्रावतारच धारण केलेला असतो. ती राजकुमारवर खूप चिडलेली असते, पण हा राजकुमार अगदी साधेपणाचा आव आणत म्हणतो की आई, मला खरंच माहीत नव्हतं गं की पोलिसांनी सारंगला अटक केली आहे. या पाठीमागे माझा हात नाही आहे. पण तिलोत्तमा म्हणत असते की राजकुमार, मला चांगलंच माहिती आहे की या सगळ्यामागे कोण आहे आणि कोण नाही ते. मी तुला सांगितलं होतं की आपल्याला फक्त ते गुरुकुल बंद करायचं आहे, पण तू आता हा जो काही तमाशा करतोयस ना, तो मला अजिबात आवडत नाही आहे. तुझ्यामुळे माझा लेक तिथे पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि हे बघ, जर का त्याला जामीन नाही ना मिळाला तर मी तुला सोडणार नाही, तुला माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि त्यावर राजकुमार फक्त मांडोलावत हो म्हणतो. मग तिलोत्तमा रागातच घरातून बाहेर पडते. मोनिकासुद्धा वैतागून तेथून निघून जाते. तर हा राजकुमार त्या इन्स्पेक्टर सावंतला कॉल करतो आणि विचारतो की त्या सारंगला जामीन तर मिळेल ना? त्यावर तो तिकडून हो म्हणतो आणि राजकुमार पुन्हा हसू लागतो. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की अबीर खूप रडत असतो आणि सावली भाजी निवडत निवडत त्याला समजावत असते. त्यावेळी व्यंकटेशही तिथेच असतो आणि मग त्यानंतर सावली अबीरकडे जात म्हणू लागते की अबीर बाळा, काही काळजी करू नको, आपल्या आजोबांची ना खूप वरपर्यंत ओळख आहे, ते आपल्या गुरुकुलला काही होऊ देणार नाही आणि ओवीच्या बाबांना सुद्धा सुखरूप बाहेर काढतील. तोपर्यंत तू जा आणि ही भाजी आपल्या किचनमध्ये ठेवून ये. पण जेव्हा अबीर सावलीच्या हातातील प्लेटकडे पाहतो तेव्हा तो डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो की अगं आई, हे काय केलंस तू? त्यामुळे सावलीचंही प्लेटकडे लक्ष जातं आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण भाजी नाही तर भाजीचे देठ घेतले आहेत आणि भाजी खुशाल खाली फेकून दिली आहे. आणि मग ती पटकन सगळं सावरून घेत म्हणते की माझं लक्ष नव्हतं ना, म्हणून असं झालं, काही हरकत नाही, मी ती खाली पडलेली भाजी गोळा करते. त्यावर अबीरही हो म्हणतो आणि किचनमध्ये जातो. तर इकडे व्यंकटेश सावलीला म्हणू लागतो की सावली, मला माहिती आहे सारंगजींना पोलिसांनी पकडून नेलं आहे म्हणून तुला खूप त्रास होतोय, मग तू उगाच सगळं ठीक असल्याचा आव का आणतेस गं? मला तर सगळं माहिती आहे ना, मग प्लीज तुझं मन माझ्याजवळ मोकळं कर. पण सावली उगाचच नाटक करत म्हणत असते, नाही नाही, असं काहीच नाही आहे, तसाही माझा आणि त्यांचा कुठे काय संबंध आहे, आता मला कशाला वाईट वाटेल. पण व्यंकटेश तिला समजावतो आणि मग सावली रडतच म्हणते की मला खरंच त्यांची खूप काळजी वाटते, जर त्यांना काही झालं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. आणि ती रडतच तेथून निघून जाते. दुसरीकडे जगन्नाथजी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि ते मग तिकडच्या त्या इन्स्पेक्टर सावंतला विचारतात की साहेब, मला सारंगसोबत थोडंसं बोलायचं आहे, बोलता येईल का? पण हा सावंत खूपच ॲटिट्यूडमध्ये म्हणतो की कोण तुम्ही, कशाला आलात इथे? जगन्नाथ पुन्हा शांतपणे म्हणतो की मला सारंगसोबत बोलायचं आहे. पण हा राजकुमारचा चमचा चिडून म्हणतो की हे बघा, इकडे काही इतक्या पटपट कामं होत नाही, जरा शांतपणे बसा, आम्हाला आमच्या प्रोसिजर करू द्या. आणि त्याचवेळी जगन्नाथला नेमका एक कॉल येतो आणि मग त्यानंतर जगन्नाथ त्या इन्स्पेक्टरचं नाव घेतो आणि
म्हणतो की हेच आहे तिथे ड्युटीवर. आणि मग त्यानंतर तो फोन देतो त्या इन्स्पेक्टरकडे आणि म्हणतो की बघा कोण बोलतंय ते. इन्स्पेक्टर फोन तर घेतो आणि त्यानंतर जेव्हा तो पलीकडच्या व्यक्तीचा आवाज ऐकतो तेव्हा तो घाबरतो आणि उभा राहत म्हणतो की सॉरी साहेब, माझ्याकडून चूक झाली, मी पुन्हा यांना काही बोलणार नाही. आणि त्या सारंग साहेबांची सुद्धा लगेचच जामीन करतो, काळजी करू नका. आणि मग त्यानंतर तो घाबरूनच जगन्नाथकडे पाहू लागतो. जगन्नाथची इतक्या वरपर्यंत ओळख असेल याचा त्याला अंदाजही नसतो. आणि त्यानंतर मग तो लगेच सारंगला सोडण्याच्या प्रोसिजरला सुरुवात करतो. पण तितक्यात तिलोत्तमासुद्धा तिथे येते तिचा वकील घेऊन आणि ती जगन्नाथला म्हणते की माझ्या मुलाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीच्या मदतीची गरज नाही आहे, मी माझं काम करू शकते. आणि मग त्यानंतर ती सारंगच्या बेलचे पेपर्स त्या इन्स्पेक्टरकडे देते आणि मग तो इन्स्पेक्टर एका हवालदारला सारंगला बाहेर आणायला सांगतो. त्याचवेळी जगन्नाथ तिलोत्तमाला म्हणत असतो की तिलोत्तमा, जर तू तुझा शब्द पाळला असतास ना तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. तू जर माझ्या गुरुकुलचा नाद सोडून दिला असताना तर आज सारंग जेलमध्ये गेला नसता. आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की जगन्नाथ, शब्द मी नाही तर तुझ्या लेकीने मोडलाय. मी तिला बजावलं होतं की माझ्या मुलाच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नको, पण तिने माझं ऐकलं नाही. त्यामुळे आता तुम्हाला ना तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागणार. आणि तेव्हा जगन्नाथ पुन्हा एकदा तिलोत्तमाला सावध करत म्हणतो की हे बघ, जे नियतीच्या मनात आहे तेच घडणार आहे. तू उगाच त्या दोघांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर उगाच होरपळून निघशील. पण तिलोत्तमा ऐकत नाही. ती एका वेगळ्याच जगात, वेगळ्याच माझात असते. आणि त्यामुळे जगन्नाथ तिला जास्त काही न समजावता हसतच त्या पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतो. त्यानंतर मग सारंगची सुद्धा सुटका होते. तिलोत्तमा लगेच त्याच्याकडे जाते, त्याची चौकशी करते, त्याला म्हणू लागते की बाळा काही काळजी करू नको, आता पुन्हा सगळं ठीक होणार आहे. पण सारंग तिच्याशी बोलतही नाही, तिच्याकडे नीट बघतही नाही. त्यामुळे तिलोत्तमाला वाईट वाटतं. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की राजकुमार एकदम निवांत बसलेला असतो आणि मोनिका त्याला म्हणत असते की राजकुमार, तू ना ते काम कर, जेव्हा सारंग घरी परत येईल ना तेव्हा त्याला असं सांग की मी हे सगळं त्या म्हातारीच्या सांगण्यावरून केलं, म्हणजे सारंग तुझ्यावर चिडणार नाही आणि आपण दोघे सेफ राहू. पण मोनिकाच्या ह्या अशा आयडियाज ऐकून तो राजकुमार मात्र डोक्यालाच हात लावून बसतो. त्यानंतर मोनिका बडबड करतच राहते, पण राजकुमार काही तिच्याकडे लक्ष देत नाही. आणि मग अचानक तो म्हणतो की अरे च्या, खंड्याचं लोकेशन तर सापडलं, आता बघतो मी त्याला बरोबर. आणि तो घरातून बाहेर पडतो. पण ते ऐकून इकडे या मोनिकाला घाम फुटतो, कारण खंड्याचं लोकेशन तेच असतं ज्या ठिकाणी ओवी कॅम्पला गेलेली असते. आणि म्हणूनच मोनिका खूप घाबरते. आता जर राजकुमारला सावलीबद्दल आणि आपल्या प्लॅनबद्दल कळलं तर मग काही खरं नाही, याची तिला कल्पना आलेली असते. त्यानंतर दुसरा सीन आपल्याला असा बघायला मिळतो की जगन्नाथजी जेव्हा पुन्हा घरी येतात तेव्हा सावलीला अबीर आणि व्यंकटेशबद्दल विचारतात. सावली सांगते की ते दोघेजण विठ्ठल मंदिरात गेलेत. आणि मग जगन्नाथजी विचारतात की तू सुद्धा घरातल्या विठ्ठलाला साकडं घातलंच असशील ना, सारंगची सुखरूप सुटका व्हावी म्हणून. तर सावली म्हणते माझा काय संबंध त्यांच्याशी, मी का त्यांच्यासाठी विठुरायाकडे प्रार्थना करू. आणि त्यावेळी जगन्नाथ हसून म्हणतो की साऊ, अगं निदान बापाशी तरी खोटं नको बोलू. आणि मग त्यानंतर तो सावलीला सांगतो की काळजी करू नको, सारंगची सुटका झाली आणि तो एकदम सुखरूप आहे. आणि हे ऐकून सावलीला खूप आनंद होतो. ती रडतच जगन्नाथला मिठी मारते. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की सारंगला पोलिसांनी नेल्यामुळे ओवी काळजीत असते आणि ती काही खातपीतही नसते. अमृता तिला समजावण्याचा आणि थोडं 2 घास भरवण्याचा प्रयत्न करत असते, पण आपली ओवी काही ऐकायला तयारच नसते. पण मग सारंग घरी येतो आणि त्याला पाहून ओवीचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती धावतच जाऊन त्याला मिठी मारते आणि त्यावेळी ती खूप रडतही असते. सारंग कसंबसं तिला समजावतो, शांत करतो आणि मग तो तिला स्वतःच्या हाताने जेवण भरवतो. त्यानंतर राजकुमार आणि सारंग समोरासमोर येतात. राजकुमार उगाचच म्हणत असतो की सारंग, बरं झालं बरं का तुला पोलिसांनी सोडून दिलं, तसंही मी तुझा जामीन करण्यासाठी येणारच होतो, पण बरं झालं त्याआधी आईनेच तुझा जामीन केला. पण त्यावर सारंग काही उत्तर देत नाही. तरीसुद्धा हा राजकुमार म्हणतो की हे बघ सारंग, मला माहिती आहे कदाचित तुझा गैरसमज झाला असेल, पण या सगळ्याशी ना माझा काही संबंध नाही आहे. जे काही झालं ते आईमुळे झालं, मी जे काही केलं ते तिच्या सांगण्यावरून केलं. आणि हे ऐकून सारंग त्याला स्पष्टपणे म्हणतो की दादा, तू कसा वागतोयस ना हे मी अजिबात विसरलेलो नाही आहे. आणि खरं सांगायचं तर या सगळ्याशी आईचा काहीच संबंध नाही आहे, माहिती आहे मला. तुझ्या सांगण्यावरून पोलिसांनी मला अटक केली हे माहिती आहे मला. आणि ते ऐकून राजकुमार गप्पच बसतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला